पाचव्या पिढीचं स्टेल्थ लढाऊ विमान लवकरच भारताला मिळणार। स्वदेशी 5th जनरेशन AMCA लढाऊ विमानाच्या निर्मिती प्रकल्पात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मंजुरी। महाराष्ट्रात आठवड्याभरात कोरोनाबाधित 812 नवीन रुग्णांची नोंद, तर महाराष्ट्रात सर्वाधिक 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू। कोरोनाबाधितांची संख्या वाढली पण घाबरण्याचं कारण नाही। कोरोना रुग्णवाढीच्या प्रश्नावर वैद्यकीय तज्ज्ञांची प्रतिक्रिया। कोरोना तपासारखा सामान्य असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं। शेतीवाटप पत्रावरील दस्त नोंदणी शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। शेतकऱ्यांच्या 30,000 पर्यंतच्या शुल्कात बचत होणार। जून महिना सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँका 13 दिवस बंद राहणार। दैनंदिन गरजांच्या अनुषंगाने आर्थिक कामांचं नियोजन करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या सूचना। राज्यातील 500 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या। पोलीस महासंचालक कार्यालयातून बदलीचे आदेश जारी। मुंबई पोलीस दलात इतर जिल्ह्यातून अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या। ITR दाखल करण्याची मुदत वाढवली। करदात्यांना 15 सप्टेंबर 2025 पर्यंत ITR भरता येणार। ITR फॉर्ममध्ये अनेक महत्त्वाच्या बदलांमुळे यावेळी CBDTने आयकर रिटर्न भरण्याची तारीख वाढवली। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 142व्या जयंतीनिमित्त नाशिकच्या भगोर या जन्मगावी कार्यक्रमांचं आयोजन। या कार्यक्रमात सावरकरांनी रचलेल्या कवितांचं वाचन आणि गायन होणार। स्वातंत्र्यवीर सावरकरांची बॅरिस्टर पदवी परत मिळवण्यासाठी इंग्लंडमधील प्रशासनाशी आवश्यक पत्रव्यवहार करून पाठपुरावा करू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। ब्रिटिशांकडून सावरकरांची बॅरिस्टर ही पदवी काढून घेण्यात आली होती। अमेरिकेला शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियाची छाननी। सोशल मीडियाची छाननी करणाऱ्या ट्रम्प प्रशासनाची तयारी। विद्यार्थ्यांच्या व्हिसासाठी नियोजित मुलाखती थांबवण्याचे आदेश। डाव्या विचारसरणीच्या काही विद्यापीठांची ट्रम्प प्रशासनाचा वाद। नाशिकच्या इंदिरानगर बोगद्याजवळ जुन्या वादातून सशस्त्र हल्ला। दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात जीवे मारण्याचा गुन्हा दाखल। हल्ल्यात 1 जण जखमी झाल्याची माहिती। तर जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्पेसएक्सच्या स्टारशिपची 9वी चाचणी अयशस्वी। क्षेपणानंतर सुमारे 20 मिनिटांनी स्टारशिपने नियंत्रण गमावलं आणि यामुळे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना ते नष्ट झालं। पनवेल महापालिका क्षेत्रात 3 कोरोना बाधित रुग्णांची नोंद। रोडपालीमध्ये 1 आणि खारघरमध्ये 2 असे एकूण 3 कोरोनाची लागण। पालिकेची आरोग्य व्यवस्था अलर्टवर। नवी मुंबईत हरवलेले 52 मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले। केंद्र सरकारच्या SR पोर्टलच्या मदतीने तुर्भे पोलिसांची कामगिरी। CBDमध्ये पाणी साचून झालेल्या नुकसानीस महापालिका जबाबदार। व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आमदार मंदा म्हात्रेंची पालिका आयुक्तांकडे मागणी। घोडबंदर भाईंदर बोगदा आणि उन्नत रस्ता प्रकल्पाची पुन्हा निविदा काढणार की प्रक्रियेला स्थगिती देऊ? सुप्रीम कोर्टाचा MMRDAला इशारा। निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेवरून सुप्रीम कोर्टाने MMRDAला इशारा दिला। मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना 1 जूनपासून पुस्तकं मिळणार। 9वी ते 10वी पुस्तकं 1 जूनपासून शाळांमध्ये पोहोचवता येणार, तर पुस्तक शहर साधना केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आली। काश्मीरी विद्यार्थिनीच्या अटकेवरून उच्च न्यायालयाचा संताप। पुण्याच्या COEP महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची तात्काळ सुटका करण्याचे आदेश। तिला महाविद्यालयातून काढण्याच्या निर्णयाला देखील स्थगिती। ऑपरेशन सिंदूरबाबत पोस्ट केल्यानंतर विद्यार्थिनीने माफी मागितली होती।